बापरे बापा रे, घाडा त्रास होऊन राहिला. पोट दुखू येऊन राहिलं. आता कसं ना कसं लागून राहिलं पोटात. तुमचं झालं आहे पोट खाली. तुम्ही असं करा, काहीतरी खा. काय करून देऊ सांगा. थोडंसं साबुदाणा मुरू टाकला असता तर थोडीशी खीर झाली असती. नाही तर थोडीशी पतलीची सोजी करून देऊ का? खाऊन घ्या अर्धिक वाटी. नाही हो सुनीता, काही खायची इच्छा नाही आहे. असं लागते आता खातच नाही मी 8 दिवस. 8 दिवस राहते का तुमच्याकडून उपाशी? थोडंसं काही खान तर बरं वाटणार. नाही तर आणखीन पोटात आणखीन दुखन खाली पोट. एकटं आणखीन जाऊ का? पोट दुखून येऊन राहिलं. गोळी खाऊन 2-3 तास झाले तर आराम नाही पडला अजून. पडला असं थोडासा, पण तरी जागेवर नाही आलो बाबा सुनीता. तू तिकडेच बस सुनीता, मला आणखीन गॅस येऊन राहिली आहे. किती गॅस भरली आहे बापा पोटात. काय झालं शांता काकू? जरा जरा आवाज येऊन राहिला बाहेर. शांता ताईची झाली तब्येत खराब. काय झालं जी काकू? काय करून ठेवलं तुम्ही? बापा बापा, किती भयानक गॅस आहे तुमच्या पोटात. झुंबाडाचा आहे पुरा पोटात. काय करू, घाड पोट खराब झालं, घाड दुखून राहिलो. संडासली जाऊ परेशान आहे मी. दवाखान्यात करून नाही गेल्या जी? दवाखान्यात चला चला. खाल्ली हो गोळी खाल्ली. थोडंसं पोट उल्लीचं बरं आहे, पण घाड खाली खाली लागून राहिलं. चक्कर सारखं लागून राहिलं. आता उठून बसा थोडंसं, बरं वाटन. नाही हो सुनीता, उठून बसायची शक्ती नाही राहिली आता. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही कशा काय आल्या? आम्हाला कोणी नाही सांगितलं. आपण कालच ठरलं होतं ना तरोट्याच्या भाजीला जाऊ म्हणून वाट पाहून राहिली. तुम्ही आली इकडे. सुनीताच्या घराकडूनच आली. त्याचा दरवाजा बंद दिसला. मी म्हणले की तिथं नाही जमा आहे ह्या पद्माच्या दुकानात. मग तिथंपर्यंत आली, तिथं कोणीच नाही दिसलं. इकडून अर्चना आली. अर्चना म्हणते मी सुनीता बहिणीच्या घरी कुलूप लावून आहे. मग म्हणलं शांता काकूच्या घरचं नाही थांबल्या सारे म्हणून आम्ही दोघी इथं आलो. आम्हाला काय माहीत तुमची तब्येत खराब आहे म्हणून. आम्ही म्हटलं चला बा भाजीला जाऊन राहिलो, वेळ काऊन झाला. सुनीता वहिनी माय का एकदा आपण घेऊन चला. फालतूचे बरसात पाण्याचे दिवस आहे. एवढं पोटात गॅस आहे. कमजोरी बी त्याला पहिलेच खाल्लं नाही का कमजोरी येते. 1-2 सलाईन लावून तर ठीक होऊन जाईल. दिनेचे बाबा शाळेत गेले का? हो भाऊजी गेले असं शाळेत. दिने गेला शाळेत. मग दिन्यानं मला इथं पाठवलं. चाललं आपण घेऊन जाऊ दवाखान्यात. पण चालणं होईन का याच्याकडून? नाही हो बाबा, माकडून काही चालणं नाही होणार. दिनेच्या बाबाला फोन करा, मी गाडीवर बसून जमन माकडून. तुमच्याकडून गाडीवर बी नाही बसणं होत. असं करू का, राम्याचा ॲटो असन तो जायचा होता. मग अशी मी आलो तर घरीच होता रस्ते ॲटो त्याचा. त्याला बोलावतो चला मग. तुझा छाया घरी जा, तुले काम असन. मी जातो ना, आहे मी सुनीता. येतो ना मी गावातच आहे. ॲटोत आपण तिघी चौघी कसं बसू. असं करा सुनीता वहिनी आणि शांता काकोली जाऊ दे, आपण पायदळ जाऊ. हो हो तसंच करू. मी माझ्याशी नंबर बी आहे त्याचा. त्याला मी फोन करतो. असं तर येईन तो. राहू दे ना हो, पडन आराम. किती दिवस 4-5 तास झाले गलमवून गेले. चला उठा. थोडंसं मी निंबू पाणी आणतो, पिऊन घ्या. खाऊन तर नाही राहिलं काही. चालेल खाली. काय झालं शांताबाई? काय सांगू जी, सकाळीपासून रात्रीपासून त्याचं पोट गाडं खराब झालं. गॅसेस खूप झाल्या आणि संडासला जाऊ खूप थकून गेली मी. पोट बी खूप दुखे. एक गोळी खाल्ली, आराम नाही पडला. केव्हा खाल्ली गोळी? झाले 3-4 तास झाले. काय खाल्लं होतं तुम्ही? का पाणी कुठलं दूषित पिल्या? पाणी नाही पिली मी. रात्री चवळीची भाजी केली तर उरली होती तर लय खाण्यात आली. ते भाकरीनं भाजी चांगली लागली तर रात्री अर्ध्या रात्रीपासून पोटच दुखणं चालू झालं. ह्या पावसाळ्यात भाजीपाल्या चांगल्या स्वच्छ धुवून चांगल्या कमी प्रमाणात बरोबर शिजवून खावं लागते. शिजवली जी, वावरातलीच होय, चांगलीच भाजी होती. तीच भाजी मी खाल्ली. डॉक्टर साहेब मला झालं काही. हो सांगून राहिले म्हणजे मी जास्त खाण्यात आली. चला बा मला 2 इंजेक्शन द्या, दुरुस्त करा, जाऊ द्या घरी. चला तुम्हाला मला वाटते सलाईनच लावा लागते, ॲडमिट करावं लागते. 1-2 सलाईन लावा लागेल, तेव्हाच तुम्हाला आराम पडेल. चला तिथे चेक करतो आणि सलाईन लावतो. सलाईन का जी, सलाईन शिवाय नाही होणार का? नाही तुम्हाला त्याच्यातून इंजेक्शन द्यावं लागेल. कमजोरी खूप आली आहे. चला सिस्टर्स, यांना घेऊन चला. चांगलं झालं सलाईन लावून दिलं ना,
1-2 सलाईनमध्ये आराम पडून जाते, कमजोरी बी कमी होऊन जाईल. हो बरोबर आहे, होती आहे ना कमजोरी कमी होते. किती लावून म्हणे सलाईन? डॉक्टर सांगन तर लावून तेवढे, 1 नाही 2 इंजेक्शन देईन ना सलाईनमधून, आरामच पडते. दिन आहे ना शाळेतून, तर यायले फोन केला का करू? मी करतो, मी सांगतो सगळ्याले, त्याला सांगतो मी येईन दवाखान्यात. कायले सांगता, आपले 2-3 1-2 तासात आपण घरी जातो. काय बापा, तुला काय वाटते? लोटतो मी, तुम्ही बसा बाहेर लागन तरी. थांबू ना आपण इथंच. तुम्ही समजा चालले जा घरी, मी थांबतो 1-2 घंटे. थांबतो ना जी, आम्ही घरी जाऊन काय काम आहे? नाहीतर त्या भाजीला चाललो होतो. त्या काकुली त्यांनी भाजीवाला भाजी खायचा लोभही झाला. एकदा अशीच मिरची खाल्ली होती, समोसे ना मिरची. बरसात पाण्याचं घाडं पाहा लागते पोटाचं. मला ना थोडंसं झोप लागल्यासारखं होते. बसा तुम्ही बाहेर. आहे ना इथं सिस्टर, येता जाता पाहायचा, उभ्या काऊन राहायचा. ठीक आहे, तुम्ही आराम, आम्ही बाहेरच बसतो. मी म्हटलं होतं मला भाजी नाही आवडत, पण ह्या लोकांनी मला फोन नाही केला. चालतं का पद्मा का काही का काही? हां, मी घरी नव्हती तर मला अजून कोण फोन नाही, काही नाही. गेले असन मस्त. योगा थोडीशी चौकशी करून पाहूनच येतो, फिरूनच येतो. तिकडून मी तर म्हणतो येतो, त्या शाळेच्या रस्त्याकडूनच येतो फिरून. फिरायला गेलती म्हणतो, नवीन टीचर कोणती आहे तेही पाहून घेईन. खूपच सुंदर आहे म्हणते ना, कशी आहे तर पाहूनच येतो. आणि मला भाजी आणायला काऊन नाही चाल म्हणलं ते विचारतो मी. आल्याचं सण त्या आता चौकात कुण्या कोणी भेटानच. कोण होई ही नवीन बाई? गावात तर पहिल्यांदा दिसली. आणि बायकट गोरी गोरी पान. टीचर तर नाही वे, शाळा तर इथूनच आहे. बोलूनच पाहतो. तुम्ही गावात नवीन दिसता, कुणाच्या घरी आल्या? मी कोणाच्या घरी नाही आली आहे. मी शाळेत नवीन टीचर आहे, माझी अपॉइंटमेंट झाली आहे गावात. हो का, तुम्ही आहे का नवीन टीचर? हो, मी कालपासून येत आहे. तुमची मुली आहे काय शाळेत या? नाही, ह्या शाळेत नाही. माझी पोरगी मामाच्या घरीच राहते. पण आमच्या गावातले पोरं आहे ना, आमच्या मोहल्ल्यातले, हे सांगत होते काल नवीन टीचर आली म्हणून. सांगत होते खूप सुंदर आहे, गोरी गोरी पान. गोरी पान कशाची? तुम्ही पण तर खूप गोऱ्या पान आहे. मी तर गावातली सुंदरच आहे, माझ्या एवढं गावात कोणीच सुंदर नाही आहे. हो का? ते जाऊ द्या, तुम्ही इथे कशा काय उभ्या? सुट्टी झाली नाही का अजून? सुट्टी झाली ना? कुठे चालल्या तुम्ही? कुठे राहता? ती प्रश्न? नाही, कुठं चालल्या म्हणतो तुम्ही? बस स्टॉपवर चालले का? हो, बस स्टॉपवरच जात आहे. मग तुम्हाला लांब होईल ना. कुठे राहता तुम्ही? मी वर्धेला जाते. वर्धेवरून माझं गाव आहे तिथे 4 किलोमीटरवर. हो का, मग आता तुम्ही पायदळ चाल का? नाही, माझी स्कूटी आहे, पण ती कालपासून बंदच आहे. मी इथे आली आणि बंदच पडली. तर आज तिथे मेकॅनिकल भेटला नाही म्हणे सरांना. काल मला सरांनीच पोहोचून दिलं. कोणते सर? कोणत्या सरांनी पोचून दिलं? गावातले ते एकच सर आहे इथं, महादेव सर. तेच फडके सर, महादेव फडके सर. दिनेचे बाबा? हो, त्यांनीच मला काल बस स्टॉपवर सोडून दिलं. तर आज पण म्हणत होते, पण त्यांना फोन आला की त्यांची मिसेसची तब्येत खराब आहे म्हणून ते गेले. शांता काकूची तब्येत केव्हा खराब झाली म्हणूनच भाजीली नाही गेल्या असं त्या. तुम्ही ओळखता का? मी कोण नाही ओळखणार, गावातल्या माणसाने नाही ओळखीन का मी? त्यांची मिसेस माझी मैत्रीणच आहे, माझ्यापेक्षा मोठी आहे पण मैत्रीणच आहे. हो का? बस स्टॉपवर घ्यायला आले होते का मग आज सर? नाही, घ्यायला नव्हते आले. विचारलं पण मी नाही म्हटलं. तर आता सोडून, पण त्यांची मिसेस आहे म्हणते. द्यायला पाहिजे होतं सोडून. नाही, जाते मी. चला ठीक आहे, भेटू मग. इथं मला चांगलीच खबर भेटली. मी तशी तर खबर पाहायला नव्हती निघली, पण बापरे, मॅडम तर भेटली, खबरही भेटली. सरनं सोडून दिलं, महादेव सरनं. ही गोष्ट रंगवण्यात तर खूप मजा येईल. जर माझा काही गुन्हा नाही आहे, मला तिने सांगितलं म्हणून मी सांगेन. खूप दिवसानं अशी खबर भेटली. आणि शांताबाई बिमार आहे म्हणते. चला पाहायला जातो मी, आणि हे खबर तर 4 चौकात सांगतो.
पहिले डायरेक्ट शांताबाईला नाही सांगत. मी पहिले चौकात कोणी ना कोणी दिसन तसं सांगतो. आणि मी असं सांगतो की कालच मला दिसली होती. वा, मस्त खबर भेटली. तुम्हाला कसं वाटलं? मी हे खबर फैलावायला पाहिजे की नाही सांगा मित्रांनो. आणि तुम्ही प्लीज सांगत जा आमचा व्हिडिओ कसा वाटते, माझं कसं कॅरेक्टर वाटते सगळं सांगा. तुम्हाला काही बदल हवा असेल तर ते पण सांगा. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.